प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। संसदेतल्या 300 खासदारांनी राहुल गांधी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी 11:25 वाजता निर्वाचन आयोगाकडे म्हणजे निर्वाचन सदन जे अशोका रोडवर स्थित आहे तिथं धडक दिली। मात्र त्यांना आतमध्ये प्रवेश करू देण्यापासून पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्या। या बॅरिकेड्सला ओलांडून जाण्याचाही खासदारांनी प्रयत्न केला, ज्यामध्ये अखिलेश सिंग यादव यांनी सर्वप्रथम ती बॅरिकेड्स तोडली, परंतु त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुन्हा त्यांना गाडीत नेऊन संसदेच्या सभागृहाबाहेर सोडलं आणि अशा प्रकारे हे आंदोलन पुन्हा एक दडपशाहीच्या पद्धतीनं या आंदोलनाला हाताळण्यात आलं। वास्तविक राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी जे देशासमोर आपली पीपीटी सादर केली, त्या पीपीटी मध्ये हे जाहीरपणे त्यांनी ते दाखवलं। त्यामध्ये मतांची चोरी 1,250,000 मतांचं एक घोड कर्नाटकातील लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी एक असणाऱ्या महादेवपुरा या मतदारसंघातला त्यांनी तो घोड दाखवला। एका घरात 80 मतदार राहत असल्याची 10 बाय 10 ची खोली आणि त्याच्यामध्ये 80 लोक राहतात आणि ते सर्वच्या सर्व मतदार आहेत हे देखील जाहीरपणे राहुल गांधी यांनी सांगितलं आणि ही शहानिशा काही प्रसार माध्यमांनी जाऊन त्या ठिकाणी केली, त्यात सत्यता आढळली। मात्र त्या सगळ्या वातावरणात निवडणूक आयोग देशाच्या जनतेच्या दृष्टीने आपली पारदर्शिता व्यक्त करण्यासाठी योग्य ती भूमिका घेईल, परंतु पारदर्शिता लपवण्यासाठी निवडणूक आयोगानं आडमार्गाचं वळण घेतलं आणि या आडमार्गाने त्यांनी आव्हान केलं। राहुल गांधी विरोधी पक्षनेते ज्यांनी ही पीपीटी सादर केली होती त्यांना आव्हान केलं की तुम्ही आमच्याकडे ॲफिडेव्हिट दाखल करा। या गोष्टी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही दाखवल्या आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज संसदेच्या 300 खासदारांनी जी कूच केली, 25 पक्षाच्या खासदारांनी कूच केली। या खासदारांची संख्या जर आपण पाहिली तर देशाच्या जनतेच्या एकूण म्हणजे एका खासदाराला जर आपण 25 लाख मतदारांचा जर प्रतिनिधी मानलं तर जवळपास 80 ते 90 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे खासदार, अर्थात ज्यामध्ये इतर अनेक पक्षही अजून अस्वस्थ आहेत की जे सत्तेसोबत आहेत, त्यांना देखील या सगळ्या गोष्टींची भीती वाटते आहे। मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वप्रथम 300 खासदारांच्या माध्यमातून रस्त्यावरचं जे आंदोलन केलं आहे, हे आंदोलन नेमकं लोकांच्या मनातील आंदोलन आहे अशी प्रतिक्रिया किंवा अशी भावना आता जनमानसामध्ये रुजते आहे। अनेक दिवसांपासून म्हणा, महिन्यांपासून म्हणा किंवा काही वर्षांपासून म्हणा, लोकांची ही भावना आहे की या सध्याच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे यावर जन आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात व्हावं, परंतु यापूर्वी 2 पदयात्रा त्यांच्या झाल्या, परंतु जन आंदोलनाचा विषय झाला नाही। दिल्लीतील प्रसिद्ध संविधान तज्ञ ॲडव्होकेट मेहमूद प्राचा यांनी बऱ्याच दिवसापासून न्यायालयीन लढाई आपली चालवली आहे ईव्हीएमच्या विरोधात। त्यांची सातत्याने एक मागणी राहिली की ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपर आणा। यासाठी त्यांनी कायदेशीर लढा हा सर्वोच्च न्यायालयात सुरू केलेला आहे आणि या लढ्याला साथ देताना त्यांनी राजकीय पक्षांना देखील आवाहन केलं की राजकीय पक्षांनीही या लढ्यामध्ये उतरावं आणि त्याबरोबरच त्यांनी राजकीय पक्षांनी रस्त्यावर देखील उतरावं हे देखील त्यांनी म्हटलेले आहे। कारण ही जी लढाई आहे ही देशातील जनता जी या धोरणांच्या विरोधात आहे त्या जनतेला रस्त्यावर आणल्याशिवाय या देशातल्या त्या संवैधानिक संस्थांवर तो दबाव येणार नाही, अशा प्रकारची त्यांची ती मागणी। काल परवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील हेच म्हटलं की या लोकशाहीमध्ये जगाच्या या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये आपली अशी धारणा झालेली आहे की सर्वच प्रश्न हे न्यायालयात सोडवले जातील किंवा सर्वच प्रश्नांची उत्तरे किंवा उपाय किंवा सोडवण्याची पद्धत ही न्यायालयातच आहे। ही एक प्रकारे आमची भ्रामक कल्पना आहे। अर्थात त्यांचं हे म्हणण्यामागे त्यांना कदाचित हेच वाटलं असावं की सध्याच्या काळामध्ये संवैधानिक संस्था ज्या आहेत या संवैधानिक संस्थांवर जो ताबा आहे, अप्रत्यक्ष अंकुश आहे, कुठेतरी सत्तेचा अंकुश आहे आणि त्यामुळे संवैधानिक संस्थांवर असणारा दबाव किंवा त्यात पेरले गेलेली माणसं यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मॅनेज केल्या जात आहेत आणि त्यामुळे कदाचित त्यांना म्हणायचं असेल की या प्रश्नावर केवळ न्यायालयीन लढाईतूनच हा प्रश्न सुटेल असं नाही। याचा अर्थ अभिषेक मनु सिंघवींना देखील हे सुचवायचं आहे की मतचोरीच्या या लढ्यामध्ये रस्त्यावरचं आंदोलन कुठेतरी आवश्यक आहे असंही कदाचित त्यांना सूचित करायचं आहे। दुसऱ्या बाजूला या लढाईला मेहमूद प्राचा यांनी न्यायालयीन पातळीवर तर लढलेलीच आहे। हरियाणाच्या संदर्भामध्ये त्यांनी
जो डेटा निवडणूक आयोगाकडून मागण्यासाठी आपलं अपील दाखल केलं होतं आणि त्यामध्ये त्यांना विजय मिळाला आणि तो डेटा सगळा त्यांना देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेशही दिलेले, परंतु त्यानंतर लगेच त्या निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या नियमावलींमध्ये बदल करून एक नियम असा घालण्यात आला की कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी किंवा डॉक्युमेंटेशन हे देण्यात येऊ नये, कारण त्यामध्ये राष्ट्राच्या किंवा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे. अशी वेगवेगळी कारणं देऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जो डेटा हेमंत प्राचे यांनी मागितला होता तोही त्या अनुषंगाने थांबलेला आहे, परंतु त्यांनी न्यायालयीन लढा सुरू ठेवले. पण आज ज्या 300 खासदारांचं आंदोलन झालं, हे आंदोलन त्या खासदारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी जरी संसदेच्या सभागृहाकडे सोडलं असलं तरी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे असं ते दिसतं. परंतु राहुल गांधी यांनी या आंदोलनाच्या विषयी जे प्रामुख्यानं म्हटलेलं आहे की ही राजकीय लढाई नाही, ही संविधानिक लढाई आहे, ही संविधानासाठी, संविधान वाचवण्यासाठीचा हा लढा आहे. कारण संविधानाने नागरिकाला, लोकांना जो मताचा अधिकार दिला आहे तो एक माणूस एक मत हा जो अधिकार आहे संविधानाने दिलेला, तो साबूत ठेवण्यासाठीचं हे आंदोलन आहे. त्यामुळे हे राजकीय आंदोलन नाही. अर्थात एक व्यक्ती एक मत हा सर्वसामान्य भारतीयांना मिळालेला अधिकार, हाच अधिकार भारतीय नागरिकांना या देशामध्ये अंतिम सत्ताधारी बनवतो. कारण जे सत्ताधारी निवडून येतात ते अवघे 5 वर्षांसाठी असतात, परंतु या देशातला मतदार हा अंतिम सत्ताधारी असतो आणि म्हणून त्याचा मताच्या अधिकाराचं रक्षण हे संविधानिक रक्षण आहे आणि म्हणून हे आंदोलन संविधानासाठी आहे, संविधानाच्या बचावासाठी अशी त्यांनी भूमिका घेतली. या संदर्भामध्ये 2-4 दिवसांपूर्वी जेव्हा राहुल गांधी यांनी ती पीपीटी आपली सादर केली, त्यानंतर महाराष्ट्रात देखील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांनी जी मतचोरी देशाच्या समोर आणि जगाच्या समोर आणली त्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलं. मात्र त्याचबरोबर त्यांनी हे म्हटलं होतं की ही लढाई रस्त्यावरची नाही तर ही न्यायालयाची लढाई आहे. त्यामुळे न्यायालयाच्या लढ्यामध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला साथ द्यावी. डॉक्युमेंट्स घेऊन इलेक्टोरेटची यादी जी आहे ती कशी कायदेशीर नाही, मनमानी पद्धतीने केलेली आहे अशा असणारे ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. त्याचं असणारं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये की आम्ही असणारं जे हायकोर्टाचं अपील फेटाळलं होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. पण मुंबईच्या ह्याच्यामध्ये आले असते तर त्या डिव्हिजन बेंचला जो निर्णय दिला कदाचित देणं त्यांना कठीण झालं असतं. आता आम्ही असं म्हणतो की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की बाबा 76 लाख मतदान जे आहे ते 76 लाख मतदानाची कागदपत्र हे सुप्रीम कोर्टात तरी इलेक्शन कमिशनने दाखल करावी. आमचं म्हणणं आहे की पिटिशन आहे, पिटिशनमध्ये जॉईन व्हावं. का तुम्ही रस्त्यावरती प्रेस कॉन्फरन्समधनं कार्यकर्त्यांच्या समोर फ्रॉड झाला असं म्हणताय, ते कोर्टासमोर येऊन म्हणावं. त्यांचं हे आव्हान देखील महाराष्ट्रातून त्यांनी केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. परंतु देशातल्या अनेक वकिलांना आता असं वाटायला लागलं की संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या सत्तेच्या अंकुशमध्ये कुठेतरी अडकलेल्या आहेत, कुठेतरी अधीन झालेल्या आहेत आणि त्यामुळे जनतेचा रस्त्यावर येण्याचा लढा हा व्हायला हवा. आणि त्या दिशेनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 300 खासदार जे रस्त्यावर आले त्या लढ्यापासून कदाचित या देशातलं हे आंदोलन सुरू होत आहे. मात्र तरीही आपल्याला या संदर्भात एक गोष्ट पाहावी लागेल की हा मतचोरीच्या विरोधातला जो लढा आहे, निवडणूक आयोग याला जबाबदार असतानाही निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वेगवेगळे मार्ग शोधत आहे की आमच्या समोर एफिडेव्हिट तुम्ही दाखल करा, हे करा. प्रसार माध्यमांनी देखील एका खोलीमध्ये 80 मतदार राहत असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला जेव्हा प्रत्यक्ष त्या क्षेत्रात जाऊन, त्या घरी जाऊन जेव्हा त्याला पुष्टी दिली तर याचा सुमोटो निवडणूक आयोगानं घ्यायचा की नाही, सर्वोच्च न्यायालयाने देखील याचा सुमोटो घ्यायचा की नाही हा प्रश्न देशासमोर आहे. आणि त्यामुळे आज जो लढा देशामध्ये या संदर्भात झाला तो त्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. परंतु तरीही या लढ्यामध्ये मतचोरीच्या संदर्भात म्हणजे देशाच्या समोर किंवा देशाच्या मतदारांच्या समोर ही गोष्ट आलेली आहे की यामध्ये आपण ज्याला मत देतो आहे ते मत त्या व्यक्तीला किंवा त्या राजकीय पक्षाला मिळतंच याची काही खात्री नाही. त्यामुळे मतदाराला याची खात्री व्हायला हवी
की त्याने जे मत दिलेलं आहे ते ज्या व्यक्तीला दिले त्या व्यक्तीला किंवा त्या पक्षाला मिळालेलं आहे याची त्याला खात्री असली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या मतचोरीच्या मुद्द्याभोवती असतानाही महमूद प्राचा यांनी प्रामुख्यानं दिलेला लढा हा ईव्हीएम विरोधी आहे. सर्वात पहिला लढा ईव्हीएम विरोधी या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, वामन मेश्राम आणि विजय मानकर या लोकांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे या मतचोरीच्या मुद्द्यावर जन आंदोलन पुकारत असतानाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती सर्व विरोधी पक्षांनी देखील, की हे मतचोरीचं प्रकरण, मतदार नोंदणीचं फ्रॉड असणारं ही जी काही सगळी प्रकरणं आहेत ही तर जबाबदेही निवडणूक आयोग आहेच, याची पारदर्शी अशी उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला हवीत. पण त्याचबरोबर या पक्षांनी ईव्हीएम बॅनचा मुद्दा हा कायम लावून धरायला हवा, कारण घोटाळा सुरू झालेला आहे तो ईव्हीएम पासून. मात्र अजूनही विरोधी पक्षनेते ईव्हीएमचं नाव आपल्या मुखात आणत नाही, हा देखील प्रश्न या निमित्तानं प्रामुख्यानं उभा राहतो. त्यामुळे विरोधी पक्षांनी उभा केलेला हा लढा स्वागतार्ह असतानाही यामध्ये ईव्हीएम बॅनचा मुद्दा हा देखील प्रमुख मुद्दा बनावा अशी जनतेची अपेक्षा आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपण ऐकला याबद्दल. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पाहण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.